बोलभिडू बुकमार्क मध्ये मी वाचलेली, मला प्रभावित केलेली, तुम्ही वाचावी किंवा वाचलीच पाहिजेत अशा काही पुस्तकांच्या विषयी मी बोलणार आहे. मला प्रभावित केलेल्या पुस्तकांमध्ये तुकाराम महाराजांची गाथा, लीळाचरित्र किंवा साने गुरुजी, कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचं शिवचरित्र, तुकाराम बोवा चरित्र, गौतम बुद्धाचं चरित्र यासारख्या पुस्तकांनी मला प्रभावित केलं. म्हणजे याबरोबरच गोडसे गुरुजींचं माझा प्रवास असेल किंवा कोसला असेल, या पुस्तकांनी मला त्या वयामध्ये खूप काही दिलं आणि दृष्टीबदल केला तो महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा असूड यासारखा ग्रंथ, किंवा विठ्ठलरामजी शिंदे यांची रोजनिशी, किंवा विठ्ठलरामजी शिंदेंचं सगळंच साहित्य ह्या प्रभावित करणाऱ्या पुस्तकांचा मी समावेश करेन. याबरोबर वाचलीच पाहिजे आवर्जून प्रत्येक मराठी वाचकानं, तरुण पिढीनं अशी पुस्तकं जर आपण सांगायची झाली तर मी मगाशी जसं म्हटलं की गोडसे गुरुजींचं माझा प्रवास आपण प्रत्येकानं वाचलं पाहिजे. मर्ढेकरांची कविता ही आपण वाचली पाहिजे. याचं कारण मर्ढेकरांनी मराठी कवितेमध्ये खूप स्थित्यंतरं घडवली किंवा त्यानंतरची कविता बदलून टाकली. अस्सल अशा प्रकारची ही कविता प्रत्येक मराठी वाचकानं वाचली पाहिजे. यानंतरच्या काळात कोसला आहेच, पण मला नेमाडे सरांची हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे पुस्तक वाचणं म्हणजे स्वतःला पुन्हा अधिक समृद्ध करत जाणं. मराठीतला एक दुर्लक्षित लेखक म्हणून ज्यांचे नाव घेतलं जातं, पण जो मराठीतला मोठा लेखक आहे भाऊ पाध्ये यांचं होमसिक ब्रिगेड असेल, वासुनाका असेल, किंवा यांची प्रत्येक कादंबरी, म्हणजे संपूर्ण मुंबई महानगराचा आडवा उभा छेद घेणारा हा मोठा लेखक आपल्यामध्ये होता. आणि त्याने इतक्या प्रकारचं लेखन केलेलं आहे की त्यास अग्रेसरसारखी कादंबरी ही मराठीतली एकमेव कादंबरी आहे. भाऊपाध्यांच्या सगळ्याच कादंबऱ्यांचा उल्लेख मी अशासाठी करतो की या माणसानं मराठीमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. म्हणजे त्या काळातली धग ही कादंबरी असेल किंवा माणूस ही कादंबरी असेल, मनोहर तल्लारांची ही कादंबरी महत्त्वाची कादंबरी आहे आणि ती प्रत्येक वाचकानं वाचली पाहिजे. पण याबरोबर त्या काळामधलं जे इतर गद्य आहे हे गद्यसुद्धा लक्षवेधी स्वरूपाचं आहे. म्हणजे शंकर पाटलांच्या कथा, ऊन वळीवमधल्या ह्या कथा असतील, किंवा याच काळामध्ये उद्धव शेळकेंचा शीळ हा कथासंग्रह असेल, यासारख्या कथा, किंवा चारुता सागरांची नागिन, सखा कलालांचं ढग, याबरोबरच त्या काळामध्ये अनेक चांगल्या प्रकारचं लेखन वेगवेगळ्या लेखकांनी केलेलं आहे. हे आपण शोधून वाचायला हवं. पुढं प्रई सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी आणि दया पवारांचं बलूत, लक्ष्मण मानेचं उपरा, ही तिन्हीही आत्मकथनं ही साधारण मराठी वाचणाऱ्यानं आपल्या वाचली पाहिजेत. याचं कारण असं की एका उपेक्षित जीवनाचा त्यांनी सांगितलेला तो सगळा दस्तऐवज आहे आणि यातून आपला दृष्टीबद्दल होतो. या काळातला मोठा कवी नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठापासून ते या सत्तेत जीव रमत नाही पर्यंतचे सगळे कविता संग्रह, म्हणजे हे तर वाचलेच पाहिजेत, पण बाबूराव बागुलांचे अघोरी असेल किंवा जेव्हा मी जात चोरली असेल, यासारखं लेखन हे मराठी वाचकानं वाचलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये अनेक लेखक लिहायला लागले वेगवेगळ्या प्रकारचं. यामध्ये पठारे सरांची, रंगनाथ पठारे यांची ताम्रपट तर महत्त्वाची कादंबरी आहेच, पण अनुभव विकणे आहे हा कथासंग्रह, किंवा त्यांच्या प्रत्येक कथेत काहीतरी नव्या प्रकारचा प्रयोग आणि नव्या प्रकारचं आकलन तुम्हाला दिसतं. म्हणजे न्यूज स्टोरीसारखी कथा किंवा श्रद्धांजलीसारखी कथा, या कथा मराठीमध्ये अद्भुत स्वरूपाचं काहीतरी करू इच्छित होत्या आणि त्यांनी ते केलेलं आहे. पुढच्या या सगळ्या नव्या लिहिणाऱ्यांच्यामध्ये
कृष्णात खोतची झडझिंबड ही कादंबरी मराठी वाचकानं वाचली पाहिजे. म्हणजे जिचा संपूर्ण पाऊस हाच नायक आहे. म्हणजे त्या कादंबरीतला पाऊस बाजूला केला तर त्या कादंबरीत काही उरत नाही. म्हणजे इतकं ती पावसाचं आशयसूत्र मांडणारी मराठीतली एक महत्त्वाची कादंबरी आहे. म्हणजे या काळात अनेकांनी चांगल्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं डोह हे ललित साहित्य किंवा दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र हे आपण मुद्दाम होऊन शोधून मिळवून वाचलं पाहिजे. या प्रकारची बरीच पुस्तकं किंवा अलीकडच्या कवींमध्ये चांगली कविता लिहिणारे महत्त्वाचे कवी आहेत की ज्यांचा मला प्रवीण बांदेकरांचा कविता संग्रह जास्त आवडतो. याबरोबरच अजय कांडरची कविता ही आव्हान ओलमधली मला महत्त्वाची वाटते. म्हणजे शरयू असलकर ह्या कोकणातल्या एका कवयित्रीची कविता तुटले पण जोडून घेताना हे पुस्तक आपण एकदा बघितलं पाहिजे की काय प्रकारची कविता ही लिहिली जाते स्त्रियांच्यामध्ये सुद्धा. पुढं जेव्हा आपण येतो की अगदी समकालीन कवींच्यामध्ये किंवा कथाकारांच्यामध्ये किंवा कादंबरीकारांच्यामध्ये किरण गुरव यांची जुगाड किंवा त्यांच्या कथा, बाळूच्या अवस्थांतराची गोष्ट असेल किंवा त्यांचा राखीव सावल्यांचा खेळ असेल, हे दोन्ही कथासंग्रह महत्त्वाचे आहेत की जे मराठी वाचकांनी वाचले पाहिजेत, वाचायला हवेत. याबरोबरच मराठीमध्ये आणखीन कथा समृद्ध लिहिणारे वेगवेगळ्या प्रदेशातले वेगवेगळे जे लेखक आहेत यांचे कथासंग्रह मुद्दाम एवढ्यासाठी वाचले पाहिजेत की त्या भागातील बोली, त्याबरोबरच त्या भागातील जीवन, त्या भागातील समाज या सगळ्याचं चित्रण करणारे काही महत्त्वाचे कथाकार महाराष्ट्रभर लिहित आहेत. अशा प्रकारच्या बरोबरच नाटक, म्हणजे अतुल पेटेने जी नाटक केलं यातला प्रत्येक प्रयोग आपल्या यानं बघितलं पाहिजे. महेश एलकुंचवार हे माझे आवडते नाटककार आहेत किंवा सतीश आळेकर हे माझे आवडते नाटककार आहेत. याचे ठकीचरणं हे अलीकडचे त्यांचं जे नाटक आहे हे आवर्जून आपण मिळवलं पाहिजे. त्याचा प्रयोग कुठं होत असेल तर तो बघितला पाहिजे. हे सगळं मी वाचत गेलेलो आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल तुम्हाला की अलीकडं वेगवेगळ्या प्रकारानं लोकसाहित्याचं नव्यानं संशोधन होतं आहे. तर यामध्ये साहेब खंदारे हा एक असा संशोधक आहे की त्यानं वेगळ्या दृष्टिकोनातून लोकसाहित्याचं आकलन मांडलेलं आहे. मधुकर वाकोडेने हा प्रयत्न आधी केलेला होता. वाकोडेंच्या नंतर साहेब खंदारे या प्रकारचा प्रयत्न करते आहेत. हेही सगळं तरुण पिढीनं बघितलं पाहिजे. म्हणून मी बोलबुडीच्या या सर्व वाचकांना असं सुचवेन की मी हे वाचलेलं आहे, तुम्ही पण वाचावं अशी नम्र विनंती.